आणल्यानंतर म्हणलं बघाव तरी पाणावली गाय, म्हणलं आता दूध काढायचं, म्हणलं कसं दूध बी निघा नाही त्याचं. म्हणलं हे गायला कसं, मला वाटलं आता किती दूध आहे, मी विचारलं त्यांना, म्हणलं गेला किती दूध आहे, तर हे म्हणलं 5 लिटर आहे. मला वाटलं गाभण असं, म्हणजे कारण की तिची ताकदच होती ना तेवढी, तेव्हा मला कसं वाटलं की गाभण असं. आता माझी मी आता बिन भाल्याची म्हणजे तरी धार काढते, कारण स्टार्टिंगला कसं तिनं धारच काढून दिली, हिनं सगळ्या गायांच्या भरपूर दूध देते. हे नंतर न घेतली, हिचं नाव आहे मुक्ता, हिचं नाव डुब्या, म्हणजे तिला डुब्या म्हणलं तरच कळतं. दुनिया में सबसे इम्पोर्टेंट चीज होती है आपका सपना। जो भी आपका गोल है, आपका सपना है, उसे पाने के लिए मेहनत कीजिए। जस्ट गेट इट, क्योंकि अगर आपने ऐसा नहीं किया तो जीने का क्या मकसद। जिंदगी डर कर जीने के लिए नहीं है, न भगवान से, न प्रोफेसर से और न समाज से। हमें इस बात से डरना चाहिए कि अगर हम अपना सपना पूरा ना कर पाए तो दुनिया हमारी काबिलियत को नहीं पहचान पाएगी। जिंदगी एक सुनहरा मौका है अपनी काबिलियत को साबित करने का। जस्ट प्रूव इट। कारण सोपं नाही, खरंच सोपं नाही करणं. म्हणजे सगळ्यांना वाटतं गुरांचा व्यवसाय सोपा आहे, म्हणजे सामान्य तिने अख्खं घरदार ती चालवते, आम्हाला माहिती आहे. वैयक्तिक अख्खं घरदार ती, घरचा संसार सगळा, म्हणजे गॅस पासून आठवड्याचा बाजार, वैयक्तिक किरकोळ कारकोळ, पोरीची फी भरली जाते, पोरीची गाडीची स्कूलची फी भरली जाते, म्हणजे ह्याच्या माझ्या जिमच्या एवढा खर्च झालाच नसता. साईड म्हणजे एक मेंबर झालेत आमचे, गाय एक मेंबर झालेत आम्ही, माणसं घरातले असले की आम्ही सांभाळतो आता त्यांना. नक्की. आणि कशी टक्केवारी कशी तुम्हाला कळली मग जगदीश दादा? टक्केवारी काय झालं मग नंतर मी आता ते मला कंटेंट मधलं सगळं कळायला लागलं, मी अभ्यास करायला लागलो. कारण अभ्यास, कुठली गोष्ट अभ्यास केलं शिवाय जमत नाही. बरोबर. मग मी युट्यूब वरती गेलो, पंजाब लाईन बघितली, आपल्या मार्केटमध्ये मी 2-3 बाजार बघितले, मग त्यातला अनुभव घेतला की कुठली गाय दूध देईन. आणि आता मार्केटमध्ये एक ती फसवाफसवी चालली की कुठल्या गायला, ह्या 2 नंबरची गाय काळी बांडी असली की तिला म्हणणार ज्युपिटर, काय तर 2-3 नावं घेणार की जात सांगणार कासचा ठेपा. आता एक 2 नंबरची गाय मी सुरुवातीला आणलेली, बस 6 लिटर देते, आता 24 लिटर पिते ती गाय, कारण तिचा ठेपाची लेवल कास एवढीशीच आहे, दूध देण्याची कॅपॅसिटी जास्त. आणि दूध काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगतो, जसं आपल्या बॉडीला मेंटेन करायला लागते प्रोटीन इंटॅक, तसं त्यांना प्रोटीन इंटॅक दिलं ना तेवढं दूध देणार. तुम्ही कसली बी गाय घ्या ती दूध देणारीच असते, कारण गाय ती गायच आहे. सगळ्यांना एक असते, टक्केवारीचा विषय वेगळा असतो, कारण काय काय टक्केवारी असते आणि काय काय प्रोटीन इंटेक आहे. आता तुम्ही खुराक मध्ये काय काय देणार आहे, की कुठल्या टायमिंगला किती खुराक दिला पाहिजे. आपण एका टायमिंगला खुराक दिला ना तर एका टायमिंगला खाऊन टाकणार ते. आता मी माझी बॉडी बिल्डिंग मधल्या क्षेत्रातलं सांगतो की मी आता एक 3 तासाचा मेल ठेवतो, की 3 तासांनी अंडी खाल्ली की परत 3 तासाचा गेप चिकन खायचं. आपल्या बॉडीला किती इंटॅक प्रोटीन लागतं तसं गायांचं बी की वजनानुसार किती खायला दिलं पाहिजे, त्यानुसार ती दुधाची कॅपॅसिटी वाढते. बरोबर. आता खुराकाचा विषय घेतला तुम्ही, म्हणजे की आपल्या शरीरासारखंच त्यांचं शरीर आहे असं समजून जर आपण व्यवसाय केला तर नक्कीच फायदेशीर ठरतो. कसं करता खुराकाचं नियोजन? त्यांना काय करतो, पहिलं ओलं टाकत होतो, कारण जास्त अनुभव मला नव्हता, तिलाच होता, कारण ती म्हणली ओलं राधा सांगा कसं भिजवून ठेवायचं म्हणलं, एक जनावर आहे का आपलं, त्यामुळे कसं आम्ही आपलं कुट्टी असते का, ती कुट्टी टाकल्यानंतर त्याच्यावरतीच आपलं पेंट भुसा काय असेल त्यांचं खुराक ती डायरेक्ट त्याच्यावरती टाकतो. वल्ला करा, कारण की एक नाही ना भिजवून चारा हे करायचं पेंट खुराक म्हणल्यावर. बरोबर. त्यामुळे आम्ही आपलं डायरेक्ट खुराकावर आणि सुकाच खुराक देणं गरजेचं आहे. हा, कारण की पाणी भरपूर पितात ना ते, पाण्याची तर आवश्यकता जास्त असते. बरोबर बरोबर. आता आधुनिकता तुम्ही एवढ्या चांगल्या, म्हणजे की 4-5 गाय सांभाळताय, पण उत्कृष्ट सांभाळताय, त्यात तुम्ही त्याला फॉगरची पण व्यवस्था केलेली आहे. तर म्हणजे की का करावीशी वाटली तुम्हाला ही व्यवस्था? आता 4 गाय गाभण आहेत, 4 गाय गाभण असल्यामुळे उन्हाळ्याच्या ह्याच्यात गाभून शकतात उन्हाळ्यात टेम्परेचर मुळे, त्यामुळे फॉगर बसवलेत. आणि दुपारचं चालू करतो आम्ही, म्हणजे गारवानं वारं खेळतच असतं, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि गाय सुरक्षित राहतात, म्हणजे चांगल्या फिटनेस मध्ये राहतात. बरोबर. म्हणजे की फॉगर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत होतो याचा पाण्याचा. बर बर. आता ह्या ज्या गाय आहेत तुम्हाला काय किमतीनं घेतल्या गाय राधाताई? हिला घेतली स्टार्टिंगला, हिला ही आणली 72,000ला आणली. बर. 72,000ला आणली स्टार्टिंगला, म्हणजे अशी लय बारीक होती. आता पहिल्या तर लय बारीक होती,
आता तिसऱ्या याताला तिची उंची अशी वाढली, चांगली मोठी गाय दिसायला लागली. पहिल्या याताला कशी अशी बारीक दिसत होती लय. हा हा आणि त्या टायमिंगला तिने पहिल्या याताला कसं पहिला रोंची कशी दुधाची क्षमता जास्त नसते, म्हणजे आपल्याला कळत पण नाही. तिनं स्टार्टिंगला पहिल्या याताला दिला असन 10 लिटर दिला असन दूध. स्टार्टिंगला पहिल्या बर याताला. बर बर दुसऱ्या याताला थोडी वाढली. हा. आता भरपूर होती, म्हणजे तिच्यावरती सगळं चाललंय. आता ह्या गाय आटल्यात ना, हा. पण हिच्या एकटीवरती सगळं चाललंय. किती देते दूध आता गाय? आता का हिचं तरी 16-17 लिटर जात या. बर हे पण पण समाधानी आहे का चांगलं तुम्ही? हे जे दूध देते गाय तर एवढ्या दुधात समाधानी आहे का तुम्ही? एवढ्या दुधात समाधानीच आहे तर काय. हा नाही आता ते 3 महिन्याची गाभण आहे. आणि हे गाभण आहे आधी सुद्धा. गाभण असून ते आता 17 ते 18 लिटर हा, दूध एवढं देते. दूध हा, देते हा. 3 आपल्याला. महिन्याची गाभण असून. हा हा नंतर ना हे घेतली बर आपली ही 2 नंबरची. हा तिला आता 9वा महिना आहे. बर म्हणजे गाभण आहे. गाभण आहे. आम्ही असं नाही की नुसत्या सांभाळत, कारण की कसं आमचं माणसागत म्हणजे कुटुंबातलं ते सदस्य म्हणून सांभाळतो. हिचं नाव डुब्या, म्हणजे हिला डुब्या म्हणलं तरच कळतं. बर म्हणजे डुब्या नाव ठेवायचं कारण काय? डुब्या नाव ठेवायचं कारण म्हणजे मी पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी पण असं कुठलं म्हणजे मुक्या प्राण्यांना सांभाळ की त्याची नावं वगैरे ठेवणं, म्हणजे मला जास्त लळा आहे ना मुक्या जनावरांचा. हा त्यामुळे मी अगोदरपासूनच कसं कुठले म्हणजे असं जनावर सांभाळ. पण डुब्या नाव कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे असंच नाव ठेवलं कारण की ती लहान होतं, त्याची कशी पोट जास्त होतं, त्याचं उंची कमी होती, पोट जास्त होतं, म्हणून त्याचं नाव डुब्या ठेवलं. त्याचं नाव डुब्याच पडलं. बर हे नंतर न घेतली, हिचं नाव आहे मुक्ता. हा हिचं आता नाव- मुक्ता नाव ठेवायचं कारण काय? म्हणजे असं सुचवलं ना नाव आहे मुक्ता. हा हा काय बर ठेवलं आवडलं आपलं? तुम्हाला ते नाव हा, त्याच्यामुळे आवडलं तुम्ही म्हणून ठेवलं. मुक्ता हा नाव ठेवलं. बर बर तर मग आता ही म्हणजे- किती कुठून आणली गाय? किती किमतीला आणली? हे का ही आपण सोमंथळी मधून घेतली, बर शेतकऱ्याकडून. शेतकऱ्याकडून सोमंथळी मधून बर. घेतली गाय ही. आणि काय किमतीला घेतली? दूध किती दिलं तिनं? ही आपण 83,000ला घेतलेली आहे. बर हा हिनं सगळ्या गायांच्यात भरपूर दूध देतात आपल्याला. हा हा हिनं कसं स्टार्टिंगला हिचं थोडासा सडाचा प्रॉब्लेम, म्हणजे आम्हाला अगोदर ही कशी तिला एवढी सवय नव्हती, म्हणजे पहिल्यांदा घेतलेली आपण, त्यामुळे तिला कशी असं गड्यांच्या हातावरली होती, त्यामुळे मला काय ते धार काढून देत नव्हते. आम्ही मग आमचं आपलं ती पाटोळे नाना आहे त्यांना बोलावलं, त्यांनी आपलं आम्हाला 10 ते 15 दिवस मदत केली धार काढायला. मग नंतर ना असं म्हणजे सवय लागता तिला असं गुंजरून आपलं सवय लावली. तिला सवय लागल्यानंतर मग ती धार काढून द्यायला लागली. हम्म. आता म्हणजे मी आता बिन भाल्याची म्हणलं तरी ती धार काढते, कारण स्टार्टिंगला कसं तिनं धारच काढून दिली नव्हती. बर आता तिला सवय लागली ना, हा हा असं गुंजरून आपलं कसं माणसाचं कसं हा. असतं तसं जनावरांचं पण असं जेवढं आपण जीव लावून तेवढी ते आपल्यासोबत ठेवते. बरोबर बरोबर. आता ही जी 3 नंबरची गाय आहे ती ती गेला आणि त्यांनी सांगितलंच नाही मला की मी चाललोय म्हणून. हा गेल्यानंतर ना तिथून फोन आला गाय घ्यायची म्हणल्यावर, ही घेतली आणि फोटो पण टाकला की. हा मला वाटलं आता किती दूध आहे, मी विचारलं त्यांना, म्हणलं गेला किती दूध आहे, तर हे म्हणलं 5 लिटर आहे. मला वाटलं गाभण असं, म्हणजे कारण की तिची ताकदच होती ना तेवढी, हा. त्यामुळे मला कसं वाटलं की गाभण असं गाय. विचारलं तर हे म्हणलं काय गाभण नाही गायची. आता 5 लिटर दूध म्हणले आणि मी म्हणलं आता नको जास्त चिडचिड करायला. गाय घरी आले हे काय म्हणलं, मी म्हणलं आता मामा खवायचं म्हणजे तिला तर टिपका भर दूध आणि एवढी मोठी गाय सांभाळायची म्हणलं कसं काय करायचं. हे म्हणलं की मी नाही तू माझ्या मित्राच्या घरी ठेवून. हे म्हणलं काय नाही आपण घेतली या आपल्याच घरी आणायची, कशी का असं आपण सांभाळ करायचा तिला म्हणलं. आणल्यानंतर म्हणलं बघाव तरी पाणावली गाय, म्हणलं आता दूध काढायचं म्हणलं. बघतोय तर कसं दूध बी निघा नाही त्याचं. म्हणलं ही गायला कसं दूधच नसेल म्हणलं. मग डॉक्टरांना बोलावलं, डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टर म्हणले ही गाय कसं पहिली गाभाडलेली असेल, म्हणजे लागण्याचं चान्सेस आहेत, गाभाडलेली गाय लागल म्हणलं ते. मग आम्ही मोबाईलला बघितलं, एक डॉक्टरांविषयी माहिती घेतली. त्या डॉक्टरांना आम्ही फोन केला, ती बाहेरून ती डॉक्टरांना तिथं बोलावलं. त्या डॉक्टरांनी तिची सगळी म्हणजे ट्रीटमेंट चांगल्या रीतीने केली. आम्हाला जी म्हणजे औषधं दिली होती का ती पण आम्ही टायमिंग टू टायमिंग तुला चारली ती औषधं. त्याच्यावरती कशी 3-4 सिमेज अशी गेली तिची ती खुराक ती औषधं ट्रीटमेंट चालू केली. पण 4-5 लागली ती, म्हणजे आम्हाला कळलंच नव्हतं ती लागली म्हणून. दुसऱ्याच महिन्यात आम्ही ती आमच्या डॉक्टर त्यांना बोलावलं, त्यांना तपासायला सांगितलं. ती म्हणलं गाभण आहे. मग तिथून मग तिला सांभाळतं. ती पण तिला पण 8व्या-9व्या महिन्यात कसं 8व्याच महिन्यात तिचं डॉक्टर म्हणलं की गाभण नाही शक्य होती.